सध्या मृत्यू लोकात लोक हुशार फार जन्मले, फक्त ताळेबंद हुकलेले आहे. काय सांगताय? हो, मी माझ्या सिद्धांतावर ठाम आहे. आज मृत्यू लोकात हुशार समाज आहे, बुद्धिमान आहे, चलाक आहे, डोकेबाज आहे. फक्त घोटाळा एक आहे, काय? ताळेबंद हुकलेला तुम्हाला दिसून. काय सांगताय? हो, हुशार नाहीत लोक, हुशार आहे. बुद्धिमान नाहीत, बुद्धिमान आहे. चलाक नाहीत, चलाक आहे. डोकेबाज नाहीत, अहो डोकेबाज आहेत, फक्त ताळेबंद हुकलेला आहे. किती डोकेबाज लोक आहेत. छोटस उदाहरण देतो. काल एक जण मला हार घालायला, मला हार घातला, मला बुक्का लावला, बुक्क्याचं काळं बोट कुठं पुसा माझ्याच नेहरूला काय कमी हुशार लोक आहेत, कमी बुद्धिमान आहेत. हुशार लोक बुद्धिमान, काहींच्या 3-3 पिढ्या बुद्धिमानीत गेलेत महाराज. 3-3 पिढ्या म्हणजे त्यांचे आजोबाही बुद्धिमान होता, त्यांचे बापही बुद्धिमान आहेत आणि पोरही बुद्धिमान आहेत. हल्लीचे मुलं बुद्धिमान आहेत, त्यांचे बाप बुद्धिमान आहेत, त्यांचे आजोबाही बुद्धिमान आहेत. काहींच्या 3-3 पिढ्या बुद्धिमानीत आणि हुशारीत चलाखीत गेल्या. छोटी छोटी उदाहरणं देतो. मला काही लांब तरी मला अभंग सांगायचं. गावगाव पोरं हुशार आहे. एका मुलाने हॉटेल टाकलं गावात आणि हॉटेल पुढे पाटी लिहिली, खुशाल जेवा, बिल तुमच्या नातवाकडून वसूल करतो. लोक म्हणायचे पागल पोरगा आहे. अरे पोरच होतेत का नाही ही शंका. नातू कधी व्हायचे, बिल कधी भरायचे. पण लिहिली ना पाटी, चला याची मजाच करायची. पण सगळे लोक जेवायला त्याच्या हॉटेलमध्ये जायचं, कारण आता जेव बिल आपण भरायचं नाही, नातू भरणार ना. पाटी काय लिहिली, खुशाल जेवा, बिल नातवाकडून वसूल करतो. आणि मग काय फटाटचं गावलं आणि बापल्या धावलं, पुणेरी म्हणे. मग बापल्या कसं लोक जेवायला जायचे. हॉटेलमध्ये लीड तोड गर्दी. पण तो मुलगा हुशारच होता. जेवण झालं का प्रत्येकाच्या टेबलवर तो 500 रुपये बिल मांडायचा आणि भरावच लागत. लोक म्हणजे काय समाधी म्हणायचा, पाटी कशाला लिहिली, खुशाल जेवा, बिल नातवाकडून वसूलतो. तो म्हणायचा, हे तुम्ही जेवले त्याचं बिलच नाही, मग तुमची आजोबा जेवली होती त्याचं हे बिल. नातवाने भरायचं नाही, मग कोणाने भरायचं. पाटीप्रमाणे कार्यक्रम चालू. गावगाव मुलं हुशार आहे. नुसते पोरं हुशार आहेत नाही, त्यांचे बाप सुद्धा हुशार आहेत. त्याच्याच बापाने पंगत घेतली होती सप्तेची. आम्ही सगळे टाळकरी जेवायला गेलो. मच्छिंद्र आप्पा, राहुल महाराज गेलो आम्ही जेवायला. तर त्याचा बाप नुसता जेव घालत नव्हता, कुंकवाचा टिळा लावून माणसं जेव घालत. मी राहुल महाराजांना म्हणलं, राहुल महाराज माणूस भाविक दिसतो. त्याने भाविक नाही, माणूस हुशार आहे. कसं काय? कोण कोण जेवण गेलंय तो खुना करून राहिला. कसे हुशार लोक आहेत. वर्गा हुशार, बापा हुशार, काही 3-3 पिढ्या हुशारीत गेल्या. आजोबाही हुशार. सध्या आजोबा हुशार आहे. जरी पुतण्या दुसरीकडे गेला असं तरी आजोबा अजून हुशार आहेत. मला काय सांगायचे कळतंय ना. अजून ग्राउंड लेवलला लोक म्हाताऱ्याच्याच मागे आहेत. आजोबा हुशार आहेत. एका गावात एक असा हुशार आजोबा होता. 2दा पॉझिटिव्ह झाला तो, दोन्ही लाटेत कोरोनाच्या. निगेटिव्ह झाला. कशासाठी? फक्त त्याला त्याच्या नातवाचं लग्न पाहायचं. आणि नातवाला तो एक दिवस म्हणला, अरे तुझं लग्न पाहण्यासाठी मी 2दा पॉझिटिव्ह होऊन निगेटिव्ह झालो, तू लग्न कधी करणार? मला करणार आहे. मुलगी पाहिली का नाही? म्हणजे पाहिली ना. मग अडचण काय? म्हणजे मुलीकडे एक अडचण आणली. म्हणजे काय? ते म्हणले मुलगी देऊ, पण लग्नाला एक सुद्धा पिकल्या केसाचं येता कामा नाही. ही अडचणी म्हणजे मग तुम्ही तर माझ्या लग्नासाठी थांबले, तर तुम्हाला तर लग्नाला यायला परवानगी नाही. म्हातारा म्हणला मी लग्नाला येणार, वर्ग म्हणला लग्न मोडणार, म्हातारा म्हणला लग्न होणार, उग नाही पिकलेलो. पण त्यांनी तर आठ घातली की पिकल्या केसाचं येता कामा नाही. ते म्हणजे अरे हे विज्ञान येऊन सध्या पांढऱ्याचं काळं, काळ्याचं पांढरं करता येतं. गावात 10 दुकाने ब्युटी पार्लरचे आणि 80-90 वर्षाचं मात्र ब्युटी पार्लर. माणसाला जिज्ञासा पुढे घेऊन जाईल सांगता येत नाही. ब्युटी पार्लरला गेल्यावर पांढऱ्याचं काळं केलं, लग्नाचा मुहूर्त ठरला, लग्नाच्या मंडपाच्या दारात आले.
वधू पक्षाची 50 माणसं मांडवाच्या दारात उभी होती. कोण कोण याच्यात पिकलेले केसाचे बाहेर वा, वायरी तुटेल, शॉर्ट सर्किट झालेलं, दिव गळालेलं, डिपी जळालेलं, सगळे बाहेर गाडी मारले. पण हे म्हातारं पांढऱ्याचं काळं केलं होतं, कसं आत गेलं देवाला सांगितलं. त्याला वाटलं नाही पुढे जायला नको, मागं बसली, कारण तोंडात बचाळी नव्हती, दाखला मागं बसली. लग्न लागलं, कशी म्हातारी हुशारीत ऐका, हुशारीने हात आलं. लग्न लागलं, मुलीचा हात मुलाच्या हातात द्यायचा. तर मुलीच्या बापाने आणखीन एक आट घातली, आमच्या मुलीचा हात तुमच्या हातात देऊ, पण जावई गो आणखीन एक आट आहे आमची. काय? आमच्या गावची नदी तुम्ही दुधाने वाहून दाखवा तर मुलगी न्या, नाही तर नीट निघा. आता हे अशक्य आहे ना, दुधाने नदी कशी वाहता येईल? 2 तास भांडण सुरू. का मुलीचा हात मुलाच्या हातात द्यायला म्हणून म्हाताऱ्याने त्या मुलाला मागं बोलावून घेतलंय, जरा त्या पोराला बोलून आणा, बोलून आणा. अरे 2 तास झाला लग्न लागलं, मुलीचा हात मुलाच्या हातात का देणार? अहो म्हणजे त्यांनी परत एक अडचण घातली, म्हणजे आठ घातली. काय? आमच्या गावची नदी दुधाने वाहून दाखवा. म्हणजे मग अशक्य आहे म्हणजे म्हणून मी हात टेकवलो. तुझा आजोबा जिवंत असताना तू अशक्य कसं काय म्हटला? मग शक्य आहे असं सांग. आपण दुधाने नदी कशी व्हायची? त्यांना सांग दूध तयार आहे, पहिलं पाणी उपसून घ्या म्हणा नदीतलं. दुधात पाणी, पाण्यात दूध घालणारी अवलाद नाही म्हणजे. काय म्हातारा असं म्हातारा हिरेला पेटलं. लगेच मुलगा गेला, सासरेबा मुलीचा हात माझ्या हातात द्या. सासरेबा म्हणजे जावई बा मुलीचा हात तसा हातात देणार नाही, पहिली आमच्या गावची नदी दुधाने वाहून दाखव. जावई म्हणला दूध तयार आहे, पहिलं नदीतलं पाणी उपसून घ्या. दुधात पाणी, पाण्यात दूध घालणारी आमची अवलाद. मुलीचा बाप म्हणला तुला हे मध्ये 2 तास सुचलं नाही, तू माग जाऊन कोणाचा तरी सल्ला घेऊन आलाय, त्या अर्थी या वरणात कोणीतरी पिकल्याची असायचं आलंय मला. याला म्हणायचं 3-3 पिढ्या बुद्धिमानी गेल्या काही लोकांनी. विठाला विठाला माणसं हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, चलाक आहेत, डोकेबाज. फक्त चूक एक आहे. काय चूक आहे? त्यांचा ताळेबंद हुकलेला आहे. मग कोणी म्हणून हुकला तर ताळेबंद हुकला. काय होतं त्याने? काय होतं त्याचा धोका तुकोबराय सांगतात. नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. आपण टाळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. तुका म्हणे टाळा, नाही त्याची अवकळा. या प्रमाणाचे 2 अर्थ माझे गुरुवर्य पांडुरंगभाऊ वैद्य सांगायचे. ते म्हणायचे नाही शब्द अलीकडे घ्या आणि मग एक अर्थ करा, आणि नाही शब्द पुढे ढकला मग दुसरा अर्थ करा. अगोदर नाही शब्द अलीकडे घ्या. तुका म्हणे टाळा नाही त्याची अवकाळा, त्याच्या वागण्याचा ताळेबंद हुकला, त्याची हमखास अवकाळा होती. पहिला अर्थ. आता नाही शब्द पुढे ढकला. तुका म्हणे ज्याच्या वागण्याला ताळा नाही त्याची अवकाळा, मग मात्र त्याची अवकाळा होत नाही. मानवी जीवनाला आले तुम्ही किती हुशार आहे, किती बुद्धिमान आहे त्याचं आम्हाला घेणं देणं. फक्त तुमचा ताळेबंद तुम्ही हुकू देऊ नका. मायबाप एवढी हात जोडून विनंती, ताळेबंद हुकता कामा नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच सांगा आता मानवी जीवनाचा ताळेबंद कसा असतो. का बरं तुम्हाला एवढे दिवस लक्षात आलं नाही? नाही नाही, आमचे दिवस असेच गेले. आता माझं वाटत तसे भय, दिवसेंदिवस चालत जाय, येथे एवढे केले काय, नाही तुझे पाय. आमचा ताळेबंद हुकलाय, आता तुम्हीच आमच्या मानवी जीवनाचा ताळेबंद सांगा. तर मी सांगणार नाही, मी माझे गुरुजी निवृत्ती महाराज वक्ते यांच्या मुखातून एक श्लोक ऐकलेला आहे, तो श्लोक तुमच्या पुढे सांगणार. आमच्या वक्ते बाबांनी मानवी जीवनाचा ताळेबंद सांगा. आमचे श्रीगुरु वक्ते महाराज सांगायचे जीवनात काही गोष्टी एकदाच करा, जीवनात काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करा. बर, जीवनात काही गोष्टी दरवर्षी करा, आणि जीवनात
काही गोष्टी दररोज करा. काय 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 परत जीवनात काही गोष्टी एकदाच करायच्या. जीवनात काही गोष्टी दर 3 वर्षांनंतर करायच्या. जीवनात काही गोष्टी दरवर्षी करायच्या आणि जीवनात काही गोष्टी दररोज करायच्या. आता तुम्ही म्हणाला अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जीवनात एकदाच करायच्या, दर 3 वर्षानंतर करायच्या, दरवर्षी करायच्या, दररोज करायच्या? आमचे वक्ते बाबांनी श्लोक सांगावा. एकम विवाहम त्रैवार्षिकम कुंभम देवक्षेत्रम प्रतिवर्षम गमनम व्यायामाभ्यास दानम संगठनम कुर्वन्तु नित्यम कल्याणकांक्षिणः. मानवी जीवनाला आलेल्या माणसाला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असं हा 4 प्रकारचा ताळेबंद. आणि आपल्या जीवनाचं कल्याण नाही भिवंडी करून घ्यायची असेल तर हा ताळेबंद हुकला तरी चालेल. ज्याला जीवनात कल्याण करून घ्यायचं त्याने काही गोष्टी जीवनात एकदाच करायच्या, काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करायच्या, काही गोष्टी दरवर्षी करायच्या आणि काही गोष्टी दररोज करायच्या. तुम्ही म्हणा त्या गोष्टी कोणत्या ते तर सांगा पाहिजे. तर सांगतो. काही गोष्टी जीवनात एकदाच करायच्या. कोणत्या? एकम विवाह. लग्न जीवनात एकदाच करायचं. का बरं? नाथ महाराज सांगतात, दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल बोभाट वेसदारा जाईल. नाथ महाराज म्हणतात जसं डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होतं तसं डबल लग्न केला का गडी गावातून बाद होतो. अहो एकीनेच मारायची पाळी आणली आणि तू दुसरी करायला निघाला. विठ्ठल एकीलाच माणसं वैतागलेत. लय अवघड. एका जणाच्या बायकोला पुत्र चावलं पण बायकोच मीळ. मग अखेर शेवट त्यानेच बायकोची शिकळी धरली. तुमच्याकडे काय म्हणतात? गाडगं ते धरलेलं तिथे दोर निघतो. अग्नी शिकळी म्हणतात. काय मडकं धरलं. मडकं धरलं. नवऱ्यानेच बायकोचं मडकं धरलं. एका हातात मडकं धरलं आणि एका हातात जे कुत्र चावलं होतं तेच कुत्र धरलं आणि ते कुत्र घेऊन तो स्मशान वाटाकडे चालला मागं बायकोचं प्रेत. आणि त्या माणसामागं 100 माणसं सांगितलं. एका माणसाने पाहिलं हे मयत घेऊन चाललाय, एका हातात मडकं आहे तिथे पण कुत्र घेऊन मसन वाट्यात कशाला चालला. त्याची जिज्ञासा जागी झाली. माणसाकडे एकीनेच माणसं वैतागली हे सांगायचं. तो म्हणला का रे बाबा हातात मडकं घेऊन चाललाय, कोणाची प्रेत यात्रा आहे? तो म्हणला बायकोची. तिचं मडकं धरलंय. हो. हे कुत्र का धरलंय? म्हणजे कुत्र बायकोला चावलंय, याच कुत्र्यामुळे बायको मेली. हे कुत्र घेऊन चाललंय कारण तोही वैतागलेलाच होता. तो म्हणला मग हे कुत्र मला भेटेल का? पागल समजलं काय? माग 100 माणसं रांगेने उभी आहेत. माग जा म्हणले 101 नंबरला म्हणजे काय हे सगळे वैतागलेलेच घे पाहिजे. एकीनेच माणसं वैतागले तर तू दुसरी करायला नाही गेला. नवरा बायको 2 व्हीलरवर चालले आणि पुढं गाड वाढवा. बाई माणूस म्हणलं होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घाला म्हणा. गाड वाढवालं. बाई म्हणते होय हो तुमच्या पाहुण्याला लई गडी वैतागली ना. तोही वैतागल्याला गडी होता. तो ना मी सासऱ्याला राम राम घालीत नसतो. वैतागलेत माणसं. मला काय तुम्हाला किती उदाहरणं देऊ, किती मी काही नुसती उदाहरणं द्यायला झालं. एकीनेच माणसं वैतागले. मालेगाववरून एक जण जायचं होतं पुण्याला. मालेगावून एसटीत बसला आणि गाडी निघाली. पुढं कंडक्टर आला. तिकीट तिकीट तिकीट. बाईसाहेबांनी पैसे काढले. अर्थातच कारभार त्यांच्या हातात होता. हे जरी मुख्यमंत्री होते तरी ते अर्थमंत्री होते. सीतारामन बस. आणि मग त्यांनी बाईसाहेबांनी सांगितलं 1 फुल 1 हाफ पुणे. कंडक्टर म्हणलं फुल कोणाचं हाफ कोणाचं? म्हणजे फुल माझं. बाईसाहेब म्हणल्या हाफ. त्या काळात काय बायांना हाफ तिकीट नव्हतं. की मी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरचा दृष्टी. 1 फुल 1 हाफ पुणे. कंडक्टर विचारलं फुल कोणाचं? बाईसाहेब म्हणे माझं. हाफ कोणाचं? म्हणजे यांचं. म्हणजे तुम्ही म्हणजे नवरा बायको. मग तुमचं फुलं यांचं हाफ कसं काय? म्हणले हे हाफ मॅड आहे म्हणून. काय माणसं वैतागायचं काय? कंडक्टर हुशार होता. तो म्हणला आई तरी तुम्हाला 2 फुल तिकीट घ्यावं लागतं. बाई म्हणजे का? हा हाफ मॅड नाही हे तुम्हाला मान्य नाही. कंडक्टर म्हणला हा हाफ मॅड आहे हे मला मान्य आहे
पण तुम्ही 1.5 शाण्या आहात. 1.5 हात म्हणून किती झालं? 2. मला 2 तिकडे बोल. एकीनेच माणसं वैतागले. तुम्ही दुसरा कारण निघाला, दुसरी कारण निघाला. दुसरी न करावी पायी एका पुरुषा दोघी नारी. सांगतात एक शास्त्रकार सांगतात एकम विवाहम. जीवनात काही गोष्टी एकदाच करा त्याला म्हणायचं लग्न. ध्यानात धरा, मी परत परत विचारणार आहे. जीवनात काही गोष्टी एकदाच करायच्या. कोणती? लग्न. काही गोष्टी जीवनात दर 3 वर्षानंतर करायच्या. कोणती हो? कुंभस्नान. आपल्या भारतवर्षामध्ये जगातल्या सगळ्या साधूला एकत्र बोलावण्याचं एकच ठिकाण आहे, त्याला कुंभमेळा. तो भारतात 4च ठिकाणी भरतो आणि दर 3 वर्षानंतर भरतो. एका क्षेत्रात तो 12 वर्षानंतर येतो. 4×12. आपल्या नाशिक जिल्ह्यात कुंभमेळा येतो, तो 12 वर्षानंतर येतो. मायबाप, पण तो भारतात 3 वर्षानंतर भरतो. म्हणून दर 3 वर्षातून एकदा तरी कुंभस्नान करा. कुंभस्नानाचं मूळ असं आहे की ज्यावेळेस अमृताचा कुंभ निघाला आणि देवदानवांचं युद्ध सुरू झालं, तर तो कुंभ जिथं जिथं हल्ला आणि अमृत जिथं जिथं पडलं ना, तिथं तिथं कुंभमेळा भरतो. म्हणून कुंभस्नानाला शास्त्रात अमृत स्नान सांगितलेलं. आपल्या जीवनात कुंभस्नान ज्याला घडलं त्याचा काहीतरी कालावधीने मृत्यू आणखीन लांब होतो. ज्याला लवकर मरा वाटतंय ते कुंभमेळ्यात नाही गेले तरी जुळत. पण आपल्याला काही काळ अजून आयुष्य भेटावं असं वाटतं, कुंभस्नान करा, त्याला अमृत स्नानाचा योग. जीवनात काही गोष्टी एकदाच करा, लग्न. काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करा, कुंभस्नान. वा पोरं हुशार, आळंदीला टाकाय सगळे, मला शूटिंग नको करू. काही गोष्टी दरवर्षी करा. कोणत्या? देवक्षेत्रम प्रतिवर्षम गमन. देवाची वारी दरवर्षी करा. तर देव शब्दाचा अर्थ नुसता पंढरीनाथ देव नाही घ्यायचा, श्री ज्ञानदेव असाही घ्यायचा. श्री नामदेव, श्री चांगदेव, श्री सोपानदेव. म्हणजे देवाची आणि संतांची वारी दरवर्षी करावी. पांडुरंगाची वारी आपण दरवर्षी करू यात नवल का? संकाधिक मंडळी दरवर्षी वारीला येतात. बरोबर सांगतात, प्रतिवर्षी उपासक, प्रतिवर्षी उपासक यात्रेचे संकाधिक, संकाधिक यात्रेचे संकाधिक. Oh
गुंडळून दरवर्षी वारी केली पाहिजे पांडुरंगाची. सगळा संसार गुंडाळायचा, विषय गुंडोनी पसारा, धाव घाला पंढरपुरा. हे काय लचंड असर माग सरावं आणि वारीला जा. अहो त्या कुर्मादासाला हातपाय नव्हतो. बाबा खुरडत खुरडत गेला आरण भेंडीजवळ लवळ नावाचं काय तिथं गेले आणि उद्या एकादशी आज दशमी. येणाऱ्या वारकऱ्याला सांगितलं उद्या वारीला जाणं होत नाही. मी आतापर्यंत 2 महिने चाललो. त्या पांडुरंगाला सांगा तुमचा साधा भक्त कुर्मदास इथपर्यंत खुरडत खुरडत आला. अहो तो बाबा तिथवर गेला तर तो बाबा त्याला भेटायला वारी सोडून आला. पांडुरंग परमात्माच लवळला. आषाढीला लवळला मोठी वारी भरती. कधी जर पंढरपूरला गेले तर पंढरपूर पासून अवघं 35 किलोमीटरवर गाव आहे लवळ. नाहीतरी टेंभुर्णीला यावंच लागत आहे आपल्याला. टेंभुर्णी पासून जवळ आहे लवळ. एक 15-20 किलोमीटर असं जरूर जा. लवळाला जा. आरण भेंडी आणि लवळ 8 किलोमीटरच अंतर आहे. मला गेलं पाहिजे वारी करायची. आमच्यात महिना वारकऱ्यात प्रल्हाद शास्त्री तुम्हाला नाही माहिती, आमच्या राहुल बरोबर माहिती. वारी करता करता त्या माणसाने पताका घेऊन पंढरपूरच्या चौहाट्यावर दिवस केला. वारीला आले पंढरपूरचा जो चव्हाटा म्हणजे जुनं एसटी स्टँड आहे ना तिथं ब्रिज खाली नाही का 4 वाटा होत्या तर तिथंच देह पुन्हा वारी करतात. निष्ठेने वारी करणारी माणसं आहेत मला दरवर्षी करतात. मी वारीत एक मनुष्य असा पाहिला. त्यांना म्हणलं आजोबा तुमचं वय किती? म्हणजे माझं वय 49. वारी किती? म्हणजे 50 हवी. म्हणलं असं कसं? म्हणजे आईच्या पोटात असताना एक वारी केली आणि मग तिथून पुढे काय टाळ्या वाजतात वारीला येत नाही. वारीला पाहिजे जाऊ द्या. 18 दिवस जातात पुढं निघून. काय येड्या लोकात आपण फिरलो. कोणाच्या दिवट्यान, कोणाच्या जागरण गोंधळण, कोणाच्या वास्तुशांत्यान, लग्न. एखाद्या तर लग्नाला नाही जाणं झालं तरी चलत, दिवट्याला नाही जाणं झालं तरी चलत. पांडुरंगाची वारी चुकू नका विठ्ठल. वारी दरवर्षी करावी. वा सुंदर. काही गोष्टी जीवनात एकदाच कराव्या. हा काही गोष्टी 3 वर्षानंतर कराव्या. कुंभस्नान. काही गोष्टी दरवर्षी कराव्या. देवाची वारी आणि संताची. देवाची वारी दरवर्षी करा. तशी ज्ञानदेवांची वारी. बरेच लोक आषाढीला येतात पण ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याला येत नाही. पैठणच्या षष्टीला येत नाही. निवृत्तीनाथाच्या वारीला येत नाही. बीजेच्या वारीला येत नाही. ते महाराष्ट्रीयन नाही, बिहारी आहे. आळंदीच्या वारीला दरवर्षी आहे. आपण जाऊयात ना काय. साधू संत दरवर्षी आळंदीला येतात. निळा म्हणे जाणून संत येती धावत मी जरा यांची परीक्षा पवळ. मी परीक्षा घेत. आपण दरवर्षी आळंदी वारीला येऊयात नवलकार. कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ संकाधिकांशी यात्रेशी येता ती स्वानंद राशी दर्शन घडे तया निज मुक्ती देशी. जय देव जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. समाधी हे नामदेव महाराजाची आरती. नामदेव महाराजांनी ज्ञानोबराची. आता निळोबराय ज्ञानोबराची आरती करतात. समाधी समय सकळ समुदाय घेऊन सुरवर आले पंढरीराय. द्वारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय जानोनी महिमा निळा चरणातळी राहे. जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या कुठे भरवतो. या 2 आरती आता आम्ही आज एक म्हटलं उद्या एक म्हणतो. आज एक म्हटलं उद्या एक म्हणतो.
त्या 2 आरत्या सकाळून म्हणायच्या आणि आरती ज्ञानराजा संध्याकाळून म्हणायच्या. आमच्या वारकऱ्यासाठी सकाळून प्रपंच रचना म्हणायची, संध्याकाळून आरती तुकाराम म्हणायची. सकाळून भानुदासाची पोळी म्हणायची, संध्याकाळी आरती एकनाथ. म्हणजे दोन्ही आरत्यांना आवर्तन घडत जिवंत राहत्यात. रोज म्हणायच्या विठाल. काही गोष्टी जीवनात एकदाच करायच्या, काही गोष्टी दर 3 वर्षानंतर करायच्या, काही गोष्टी दरवर्षी करायच्या. देवाची वारी आणि संतांची वारी. 2 वाक्य ध्यानात आला नाही तर तुम्हाला ना 1-1 रुपये बक्षीस देईल. आणि चुकलं तरी काय नाही सांगायचा. मी बुवा असं आहे, चुकलं तर शिक्षा नाही, पण बरोबर आलं तर बक्षीस नाही. सरळ बुवा. आणि काही गोष्टी दररोज करायच्या. दररोज कोणत्या करायच्या? बारीक आहे का? 4 गोष्टी दररोज करायच्या. व्यायाम, अभ्यास, दानम, संघष्टन. व्यायाम रोज करायचा, दान रोज करायचं, अभ्यास रोज करायचा आणि 4 चौघात रोज बसायचं. विठ्ठल. व्यायाम रोज करायचा. आळंदीत सिद्ध बेटाचे सिद्ध अधिकारी जयराम बाबा भोसले आमचे गुरु, यांना लय लाभ आहे. माझ्यापेक्षा यांनी फार सेवा केली बाबांची. आम्ही बाहेर होतो राहायला, पण जयराम बाबांनी चुकवलं नाही. कुठे तिथं माझ्यापेक्षा समाधान बनवलेलं हे लय चाली म्हणायची त्यांच्याकडे करा. एकाच काळात होता आम्ही मला. आणि मग जयराम महाराज रोज जोर काढायचे, रोज बैठका काढायच्या. जयराम महाराज बसले ज्ञानोबारांच्या दर्शनाला आले, लोटांगण घालायचे. तर उठताना तसे उठत होते, जोर काढून उठायचे. तुम्ही उद्या इथं प्रयोग करू नका, फासोळ्या मोडा. त्याची सवय लागली, जोर काढला पाहिजे. ऐका, तुम्ही नाशिकला राहतात, मालेगावला राहतात, 4थ्या मजलीवर राहतात, 5व्या मजलीवर राहतात. खालून वर जाण्यासाठी शिडी आहे, त्याला पायऱ्या म्हणतात. आणि किंवा खालून वर जाण्यासाठी लिफ्ट आहे. मग तुम्ही कशाने वर जावं, कशाने खाली यावं? पायऱ्यांनी वर जावं, पायऱ्याने खाली यावं. का? व्यायाम. तुम्ही व्यायामच करीत नाहीत म्हणा. जेवण झालं का तसेच बसताय. जेवल्यावर माणसाने पुढं फिरलं, व्यायाम केला पाहिजे. सध्या आपण सुखवस्तू झालो म्हणा. जुन्या काळात जी नांगरट होती ती ट्रॅक्टरने सुरू झाली, पेरणी होती ती ट्रॅक्टरने सुरू झाली. ऊस तोडणीलाही ऊस तोडणीचे यंत्र निघाले म्हणा. सगळे यंत्र निघाल्यामुळं आपल्यालाच आता जाळायचं यंत्र आणायचं राहिलं. आणि म्हणून थोडा व्यायाम करत चला. व्यायाम माणसाने रोज करावा. आमचे जोग महाराज रोज व्यायाम करायचे. जोग महाराजांच्या घरी पाहुणे आले. आई म्हणली, विष्णू जा पाहुण्यांना सुपारी खायची, आडकीता घेऊन ये. म्हणजे आई आडकी त्याने सुपारी फोडायचीच नाही. म्हणजे मग सुपारी खाली ठेवली, वर एक नाणं ठेवलं आणि वरून बुक्की घातली. सुपारीचं चूर्ण नाही, कायम चूर्ण झालं. म्हणजे कायमचं चूर्ण झालं. काय ताकद असते. आई म्हणजे विष्णू, जोग महाराजाचं नाव विष्णू. विष्णू घरी पाहुणे आले, जा त्यांना ऊसाचा रस घेऊन येत चरख्यातून. हे आई, चरख्यातून रस आणलं तर मी तुझं दूधच पिलो नाही. म्हणजे मग 4-5 ऊस घेतले, ते धोतरात घातले, असं ऊस पिळले. धोतर नाही पिळलं, ऊस पिळले. धोतर पिळलं वेगळं, ऊस पिळलं वेगळं. ऊस पिळले. काय ताकद असणं. जोग महाराज नाप नाही करायचं. नाही तर तुम्ही 30 किलोची गोणी उचलत नाही कांद्याची. उचलायची असेल तर पपेचाई उचलून तिच्यात डोकर द्यायची. का म्हणे माझे तुम्हाला सांगता पाहिजे ताकद. वा. व्यायाम रोज केला पाहिजे. व्यायाम, अभ्यास, रोज अभ्यास केला पाहिजे. आळंदीत एक बाळ एवढं त्याने 5वीत जाईपर्यंत ज्ञानेश्वरी पाठ, 7वीत जाईपर्यंत तुकोबारायचा गाथा पाठ केला आणि यंदा 9वीत गेलं एकनाथी भागवत पाठ. काय मुलगा आहे, मुलाला वडील नाही, आई आहे, आई विधवा आहे, लोकांचं धुणं भांडं करते आई. पण मुलाकडून गाथा पाठ करून घेतला, ज्ञानेश्वरी पाठ केली आणि भागवत पाठ केलं. भागवत ज्ञानेश्वरीच्या डबल आहे. विचारा आमच्या मुलाला डबल आहे भागवत, एकनाथी भागवत पाठ करून घेतलं. मग आम्ही सगळे कीर्तनकर्त्यांना पैसे पुरवतो मुलाला. मुलाचं नाव आहे हेरंब देशमुख. एवढाच मुलगा आहे, गरीब घरातला. काय पाठांतर आहे त्या मुलाचं. शांती ब्रह्म मारुती महाराज म्हटले, मला म्हणले ज्ञानोबा मी 70 वर्ष झालं आळंदीत शिकवतो.
पण एवढा बुद्धिमान मुलगा मी 70 वर्षात पाहिला नाही. 9वी पर्यंत जाईपर्यंत ज्याने गाथाही पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केले, एकनाथी भागवत पाठ. काही काही भजने एकाचा बघणार आयुष्य काढलं काही, तोच म्हणून तीच अभ्यासच नाही. तो आमचा दुसरा भजने म्हणायला लागला, म्हणू नका तो माझा आहे. जणू तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना याच्या नावे करून नवीन मुंबईला आम्ही कीर्तनाला जातात. मुंबईला जाहीर केलं जातं, आता येणाऱ्या सोमवारी सगळ्यांनी संत पराभंग पाठ करून या. संत पराभंग म्हणायची. सोमवारचं भजन झालं, संत पराभंगावर का लगेच सोमवारी संध्याकाळी जाहीर केलं जातं, गुरुवारी सगळ्यांनी पंढरी पराभंग पाठ करून या. सगळ्यांनी पंढरी परत म्हणायची. मग गुरुवारचं भजन झालं का संध्याकाळी परत जाहीर केलं जातं, शनिवारी सगळ्यांनी मागणी पर पाठ करून या. मागणी पर शनिवारी जाहीर केलं जातं, आता सोमवारी सगळ्यांनी चौकाडा पाठ करून या. प्रत्येक जण चौकाडात पाठ करून येतो. ते लोक रेल्वेत भजन करतात, आपल्याला गावात भजन करण्यात अभ्यास करा, अभ्यास केला पाहिजे. वा, व्यायाम अभ्यास. आळंदीचे परभणीचा पांडुरंग नावाचा मुलगा होता, यांना माहिती, तुम्हालाही माहिती, बेटात राहायचा. आणि तो संस्थेच्या 3ऱ्या मजल्यावर ओव्या पाठ करायचा. फिरत असताना त्याने मध्ये तुळशीची कुंडी ठेवली, तुळशीला प्रदक्षिणा करून पाठ करायचा. ते म्हणलं, पांडुरंग काय करतो? तो म्हणला, मी ओव्या पाठ करतो. तुळशीला प्रदक्षिणा. तो म्हणला, अभंग बी पाठ करणं होतंय आणि प्रदक्षिणा बी होत्यात, वायाला वेळ कशाला घालायचा? मी म्हटलं, असं का? तो म्हणत, तुम्ही नाही का ऊसात कांदे लाविता? मग तसंच म्हणजे ओव्या बी पाठ होत्या आणि प्रदक्षिणा बी होत्या, वेळ वाया घालायचा नाही. पुन्हा नरदेह भेटणार नाही, भेटला तर भारतात भेटणार नाही, भारतात भेटला तर महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात जर भेटला तर निवृत्तीनाथ महाराजाच्या जिल्ह्यात नाही भेटला. समजा मिळालेल्या नरदेहाची चीज करा. विठ्ठल बरेच गडी अजून व्यसनीच आहे, कोणी दारू पितय, कोणी तंबाखू पितय. बबड्या हो, नरदेह परत भेटणार नाही. पवित्र तुळशीची माळ घाला. आळंदी पंढरी निवृत्तीनाथाची. अहो, आमच्या जायखेड्याची माऊली एक भाग्यवान असे जन्मले की अख्ख्या खानदेशला फार मारत. एकाच माऊली तुकाराम बाबा, गोराडेकर, काय माणसं होऊन गेली. आणि तुम्ही आज आपल्याच नादात बेड्या काय वढिताय, तंबाखू काय खाताय, गांजा काय वढिताय, दारू काय पिताय. काही लोकांना वाटतं शानो शौकत आहे, हे गाढवाचं लक्षण आहे, शानो शौकत नाही. काही वाटतं बिडी पडणं पिणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण आहे, महामूर्खाचं लक्षण आहे ते. मिळालेल्या नरदेहाचं चीज करा, चीज. वा, व्यायाम रोज करावा, अभ्यास रोज करावा. अभ्यास सांगितला का मी? अभ्यास रोज केला नाही सांगितलं? सांगितलं महाराज. दान रोज करा. दररोज दान केलं पाहिजे. दान म्हणजे मतदान नाही केलं तरी चालत, अन्नदान. अन्नदान करा. दारात आलेला अतिथी कधी विनमुख जाऊ देऊ. दारात अतिथी आलाय, जन्मभर शस्त्रविद्या शिकला, त्याचं सौभाग्य रणांगण. वर्षभर शेती केली, त्याचं सौभाग्य शेतात वसंत ऋतूचं आगमन. तसं जन्मभर ग्रस्ताश्रम केला, त्याचं सौभाग्य दारात आलेला अतिथी. मग त्याला कोण असेल, तुमचा सगळा ग्रस्ताश्रम करावा. अन्नदान रोज करावं. काही गावात पंक्ती करतात पण तीर्थक्षेत्रात करत नाही. गावात 100 पंक्ती घालणं आणि तीर्थक्षेत्रात 2 वारकरी जीव घालणं बरोबर. म्हणून तीर्थक्षेत्रात अन्नदान केलं पाहिजे. नाशिक जिल्ह्यात येवला तालुका आहे. येवला तालुक्यात निळखेडे नावाचं गाव आहे, सोमठाणा निळखेडे. त्या निळखेड्याला वाल्मिक पर्वत शिंदे, ते काल कीर्तनाला होते, वाल्मिक शिंदे यांचे व्याही येतं. ते तो माणूस आठवडा बाजार करतो, रविवार बाजार. सांगा बाजार सांगा तुमच्या रविवारला. रावळगा नाही, तुमचे नाही हो, यांच्या भागातले वारकरी ते. बरं, सोमवारचा बाजार सांगा. कोपरगाव. मंगळवारचा येवला. बुधवार बर, हा. गुरुवार नांदगाव. शुक्रवार निफाड. हा. शनिवार इतक्या नाही. त्यांच्या भागातली वारकरी येतं, आठवडा बाजार करतात. आठवडा ऐका ऐकण्यासारखं आहे.
मुलगा आहे, घर बांधलंय, पोराला सांगितलं तू तुझा संसार कर. मी आठवडा बाजारातून मला जे काही बाजारात दररोज 1000-2000 रुपये मला राहतात, ते पैसे ते संसाराला लावत नाही, आळंदीला येऊन अन्नदान करतात. आठवडा बाजार करतात, दररोज बाजारात जातात ना, आणि अन्नदान करतात. कदम माऊली त्यांची दखल घेतोय म्हणजे किती मोठा माणूस असेल विचार करा. अन्नदान केलं पाहिजे. व्यायाम रोज करावा, अभ्यास रोज करावा, दान धर्म रोज करावा, आणि संघष्टन म्हणजे 4 चौघात रोज बसलं पाहिजे. काही लोक म्हणते पठ्ठ्याच्या गावात कोणी नादी लागत नाही, गाव म्हणतो पुढं कुत्र्याच्या नादी लागत. अरे हे वागणं बरं नव्हतं. 4 चौघात माणूस बसला पाहिजे, 4 चौघात उठला पाहिजे, 4 चौघात राहिलं पाहिजे. सदैव माणसं जोडता आली पाहिजे. इतकी माणसं जोडायची. हे बघा, तुमच्याकडं पैशाचं दारिद्र्य असलं तरी चालत, पण बोलण्याचं दारिद्र्य ठेवू नका. तेवढं गोड बोला ते पुढं आलं. मला बापूने आल्याला सांगितलं म्हणजे महाराज आमच्या गावाला असा आदर्श आहे की आमच्या गावात कोणी कोणाला आरे कारे बोलत नाही, सगळे आहो काहो बोलतात. नाहीतर काही सडकाला गाव आहे अरे अरे असं नाही, आहो काहो बोललं पाहिजे. एवढं गोड बोलायचं की तुम्ही जिथं जाता तिथं तुमची माणसं उभी राहिली पाहिजे, तुमची माणसं हात जोडून उभी पाहिजे. असं बोलणं ठेवा. 4 चौघात बसा. तडजोड करायला शिक. मोडतोड करायची. तडजोड करतो त्याला सांसारिक म्हणतात, मोडतोड करतो त्याला भंगारवाला म्हणतात. म्हणून आजपासून माणसं जोडायला शिका. रोज 4 चौघात बसायचं, रोज 4 चौघात राहायचं. हो हो, 4 चौघात बसून राहिलो, 4 चौघात मिसळून राहिलो, फळ काय त्याची किंमत वाढते. तो 4 चौघातून बाहेर पडतो. काही लोक म्हणजे आम्हाला विचारलं नाही मग आम्ही येणार नाही, तुमची किंमत कमी व्हावी. तुम्ही 4 चौघात राहिलं पाहिजे, संपर्कात राहिलं पाहिजे. द्राक्ष विक्रेता होता, द्राक्ष विकणारा. त्याने नाशिक जिल्ह्यातून एका गावातून एका शेतकऱ्याकडून द्राक्ष विकत घेतले, विकायला नेले. आता नाशिकवरून पुणे भागात नेले म्हटल्यावर ते द्राक्षाचे मणी काही बाजूला झाले, काही घडालाच राहिले. म्हणजे घडाला राहिलेले द्राक्ष त्याने टपरीला बांधले, वर बांधले, आणि मोकळे झालेले द्राक्षाचे मणी पाठीत ठेवले. एकाच जिल्ह्यातली, एकाच तालुक्यातली, एकाच बागायदाराची, एकाच क्षेत्रातली. गिऱ्हाईक आले. द्राक्ष काय भाव दिले? दुकानदारा सांगितलं घडाचे द्राक्ष 50 रुपये किलो, पाठीतले 20 रुपये किलो. का हो? एकाच जिल्ह्यातले येतं? हो नाशिक. एकाच तालुक्यातले? निफाड. हो. एकाच गावचे? पिंपळगाव, बसवंत. आता शेतकरी नका विचार. मग महाराज वरचेची 50 रुपये किलो किंमत आणि खालच्याची 20 रुपये किंमत. काय कारण? म्हणजे वरचे द्राक्ष भावबांधाला धरू नये म्हणून 50 रुपये, आणि खालचे भावबांधाला सोडून गेले 20 रुपये. म्हणून आजपासून हे एवढं जरी आजच्या कीर्तनात कळलं, जुळून मिसळून राहायचं, 4 चौघात बसायचं. वा, किंमतच वाढली पाहिजे. विठाल आमच्या ज्ञानोबरायाने मिळविली मांदी वैष्णवाची, त्याचं हेच कारण. कायम समाजात राहायचं, मला संपर्कात राहायचं लोकांच्या. महाराज 4 चौघात बसलंच पाहिजे. हो, काय तुम्ही सांगितलं, डोळ्यात अंजन. उद्यापासून माणसं दिसली आम्ही बसणार. मग ते शंकर सोसायटीचे सभासद असले तरी बसणार. पारावर बसलेले ह्या बोटाचा ठोंगा ह्या बोटावर घालणारे, ह्या बोटाचा ठोंगा ह्या बोटावर घालणारे, त्यांच्यातही बसणार. माणसं दिसले का बसणार, माणसं दिसले का बसणार. असा आमच्या बोलण्याचा अर्थ. कुठं बसावं आणि कुठं बसू नये याचाही विवेक असणं गरजेचं. कुठं बसावं आणि कुठं बसू नये हे कोणाला कळतच नाही. कोण? माशी. जित मेले न विचारी बैसता माशी. माशी जिवंत माणसावर बसली आणि मेल्यावर बसली. तसे काही लोक कुठं बसावं कळतच नाही कोणाला. मावशी आपलं माशी, माशीचा विषय चाललाय. ओ घरी चालू, मी जरा आजारी, शब्द उच्चारायला जरा वेळ लागतोय मला. कुठेही बसू नका, तुमचं समाधान बिघडल. बैसता कोणा पे नाही समाधान, बैसता कोणा पे नाही समाधान, बैसता कोणा पे नाही समाधान, बैसता कोणा पे नाही
नका पैसता कोणा पे नाही समाधान बिघडल्याशिवाय राहणार नाही बरं का समाधान मला. आणि म्हणून कोणाजवळही बसायचं तो कोणाजवळ बसायचं हे तुम्ही सांगा. आता त्या बसण्याचा ताळेबंद आहे. तर संतांच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसा. जीवाच्या रांगेलाही बसू नका, पंक्तीलाही बसू नका आणि ओळीलाही बसू नका. जीवाच्या रांगेला बसू नये आणि संतांच्या पंक्तीला बसल्याशिवाय राहू नये. वा, जीवाच्या रांगेला बसले, जीवाच्या पंक्तीला बसले, जीवाच्या ओळीला बसले, फळ काय? जीवाच्या ओळीला बसले तुमचं पतन होणार. पतन पंगती जगाची, पतन पंगती जगाची, देव होई देवाचे संगती, पतन पंगती जगाची, पतन पंगती जगाची, पतन पंगती जगाची, एकाच गावचे, एकाच गल्लीतले, एकाच वर्गातले, एकाच बेंचीला बसले दोघ जण आळंदीला आले. आणि तिथं आल्यावर एका जणाला वाईट संगती लागली. नको त्याच्या संगतीत बसला, नको त्याच्या पंक्तीत बसला, नको त्याच्या ओळीला बसला. काही काळ राहिला आणि तो गावाकडे गेला. आता म्हशी बाजरीत होती. पण एक जणाला मात्र वारकरी शिक्षण संस्थेत विठ्ठल बाबा चौधरी, विठ्ठल बाबा घोले, विठ्ठल बाबा मारुती महाराज कुरेकर, निकम बाबा यांची संगती लागली. एकाच गावच्या एक म्हशी बाजरीत होती. आणि त्यातला एक जण मात्र आज तुमच्या पुढे कीर्तनाला उभा राहिला. आणि एकाच गावचे तो बसलो, सगळंच आळंद मिळालं. एकाच वर्गात राहिलो, एकाच बेंचवर बसलो. पण एक जण आता गावाकडे गेला, नको त्याची संगती. मी त्याला फार समजून सांगितलं. गडी आपल्याच नादात या न्यायाने गावाकडे गेला, बरा मारला. पण एक मात्र तिथं चांगल्या लोकांच्या संगतीत राहिला. आज तुमच्या पुढे कीर्तन करतोय. पतन उधार सांगाचा महिन्याचा, पतन उधार सांगाचा महिन्याचा, पतन उधार सांगाचा महिन्याचा, पतन सांगाचा महिमा. सगळीच बाळक्रीडा पाठीमाची. कारण परतीला मीच बाळक्रीडा म्हणतो पुढं. आणि म्हणून जीवाच्या पंक्तीला, जीवाच्या रांगेला, जीवाच्या ओळीला बसून पतन पंगती जगाची. मग महाराज आम्हाला कोणाच्या पंक्तीला बसावं, कोणाच्या रांगेला बसावं, कोणाच्या ओळीला बसावं? तर संताच्या पंक्तीला बसा, संताच्या रांगेला बसा, संताच्या ओळीला बसा. फळ काय? ब्रह्मरसाचा लाभ. ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू ब्रह्मरस करू भोजन पंगती,
नाथाच्या पंक्तीला बसले ब्रह्मरसाचा लाभ. ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला गे नारायणे की तेची पावसरी पाहुणे पाहू. अर्जुन भगवंताच्या पंक्तीला बसला ब्रह्मरसाचा लाभ. ज्ञानोबर निवृत्तीनाथाच्या पंक्तीला बसले मोरोनी माया कुंजरू अमृतान बसले मुक्त मोती याचा ओगरू जेवविता श्री गुरु निवृत्ती वंदू. वा माझे जगद्गुरु तुकोबर आहे बाबाजी चैतन्य महाराजाच्या पंक्तीला बसतो ब्रह्मरसाचा. आमचे शांती ब्रह्मा एकनाथ महाराज जनार्दन पंत देशपांडे 40गाव तालुक्यात गाव होता. गाव मला सांगितलं होतं एखादी विसरलं. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत गाव 40गाव तालुक्यात. तुमच्या लक्षात माझ्या काय मी वक्ते बाबा ऐकलं होतं. जनार्दन पंत देशपांडे 40गाव यांच्या पंक्तीला बसले ब्रह्मरसाचा लाभ मिळवणारा आहे. तुकोबरायच्या पंक्तीला बसले ब्रह्मरसाचा लाभ महाराज. मग संतांच्या पंक्तीला बसले तर आंबे आपल्या ब्रह्मरसाचा लाभ भेटतो. हो हो मग आम्हाला बसायचं. संतांच्या पंक्तीला जर ब्रह्मरस भेटत असेल हा लाभ भेटत असेल तर जर तुम्हाला त्यांच्या पंक्तीला बसायचं असेल पण लाभ कधीच फुकट भेटत नाही. लाभ नाही फुकासाठी केल्या शिवा आटी. लाभ फुकट भेटत नाही त्याच्यासाठी जीवाला घासावं लागत. तुका म्हणे बळी देतात तुका म्हणे भेटीसाठी कोण राज्य देतो. ब्रह्मरसाचा लाभ संतांच्या पंक्तीला भेटतोय ना मग त्या पंक्तीला बसण्यासाठी कशाची तयारी ठेवावं लागेल. काय तयारी करावं लागल. वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान. तुका म्हणे बळी देतात. मग तुकाराम महाराज म्हणतात मला तर तो ब्रह्मरसाचा लाभ हवाय. बर तो संतांच्या पंक्तीला भेटतोय. बर मग मला त्यांच्या पंक्तीला बसायचं. फुकट तुकाराम महाराज म्हणतात जीवदान देण्याची पाळी आली तरी चलत. देवा प्रसंगी माझा जीवाचं बलिदान घे पण त्यांच्या रांगेला पंक्तीला ओळीला बसव अशी मागणी तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या. आता माझा जीव घेऊन आता माझा जीव आता माझा जीव घेऊन बैसवावे ओळी संतांची. स्वातंत्र्य रूपी लाभ मिळवायचा आहे बलिदान द्यावं लागतं आणि संतांच्या पंक्तीचा लाभ मिळवायचा आहे बलिदान द्यावं लागतं. तुमचं प्रमाण तुका म्हणे बळी देता ते निदान. महाराज प्राचीन क्रांतिकारक बघा ना अर्वाचीन क्रांतिकारक बघा. प्राचीन क्रांतिकारकांमध्ये महाराणा प्रताप राजे शिवछत्रपती राजे संभाजी राजे मुरारबाजी देशपांडे बाजी पासलकर बाजी प्रभू तानाजी मालुसरे या मंडळीने तुका म्हणे बळी देतात. आज त्या स्वातंत्र्याचे गोडे आपण गातो. एक प्राचीन क्रांतिकारक
अर्वाचीन क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बापू बेनू, शिरीष कुमार, काय माणसं होऊन गेली महाराज. या भारत मातेच्या स्वातंत्र्य रूपी लाभासाठी त्यांनी जीवाची बळी केली महाराज. तेव्हा तुका म्हणे बळी देता ते निदान. भेटेसाठी कोण राज्य देतो? स्वातंत्र्य लाभ मिळवायचा बलिदानाच्या पेक्षा. आणि संतांच्या संगतीतला काही लाभ मिळवायचा असेल तर तुका म्हणे ह्याची करावी निराशी, बळी संतापाशी द्यावाची. त्याला माहिती तो आता माझा जीव घेऊन या बळी. फिड बसलं पाहिजे वा, आता माझा जीव घेऊन या बळी. मग बैसवावे बोली संतांची. म्हणजे संत कोण? स्वामी, बाप्पू, आम्हा, गुरुमावल्या, मामा, बाबा, दादा. आता लई केव्हा फुटले टीव्हीवर त्यांचे कार्यक्रम चालत आहेत. तुम्ही येडे चिंगळ्या चाठे, तुम्हाला कळत नाही काय? अहो बाजारात बाई गेली. शनिवारी बाजार होतो ना, शनिवारी बाजारात कुठं होतो? बाजार इथंच होतो. काय बाजारातच कीर्तन आहे. उभ्या येतो ना वडे पंढरी, पुढल्या वर्षी हाता बांधतो. बाजारात महिला मंडळ तुम्ही बाजारात गेल्या मी तिची जुडी घ्यायला काय पैसे देतात तर लगेच जुडी घेतात का? नाही नाही, ती जुडी चाफून पाहता. हा माग करणार ओवी पाहणार. असं खराब जुडी लागली, नुकसान किती रुपयाचं? 10 रुपयाचं. तुम्ही बाजारात आले, आता उन्हाळा नाहीये, उन्हाळ्यात तसा आता उन्हाळाच आहे. या वर्षी पावसाळा रद्दच झालेला आहे. माठ घेतात पाणी पिण्यासाठी, पैसे देतात तर लगेच माठ घेतात का? नाही. माठ काय करतात तुम्ही? वाजून पाहतात. जर खराब माठ लागला तर 200 रुपयाचं नुकसान, खराब जुडी लागली तर 10 रुपयाचं नुकसान. मग जुडी तुम्ही चाफून घेता, माठ तुम्ही वाजून घेता. मग ज्या साधूच्या पायावर मस्तक ठेवायचंय तो साधू जरा पायाला हरकत आहे का काही तुम्हाला? तुम्ही त्याला नुसता युट्यूबवर पाहता आणि 30-30, 40-40 हजार रुपये देता. काय ते साधू ते एकादशी धरतोय का सोमवार धरतोय का एकादशीला वडापाव खातोय? ते पाहिलंय का काय? कधीही साधू युट्यूबवर पाहायचा नाही, साधू वारी करतोय की नाही हे पाहायचं. मेथीची जुडी खराब लागली, 10 रुपयाचं नुकसान. माठ खराब लागला, 200 रुपयाचं नुकसान. पण चुकीचा कीर्तनकार जर पदरात पडला उभ्या हयातीचं नुकसान मारा. कोणाचं स्टेटस ठेवतात, घेई जरा डोळे उघडे ठेवून पहा. जसं ठेवता त्याला फोन करीत जा, एखाद्याशी झाला का तुम्ही? सोमवार करता का? तारीख देताना हे विचारलं पाहिजे इथून पुढं. आता तुम्ही फोन लावला का ते तिकडून म्हणते घेतो, तुम्ही म्हणता तारीख आहे का रे का? मी ते म्हणतात आहे ना. मग तुम्ही म्हणतात घ्या लिहून. मग ते तिकडून म्हणतात तुम्हाला आमचं माहिती. मग तुम्ही सांगायचं हो माहिती, तुमचा हरिपाठ पाठ नाही, तुमचा काकडा पाठ नाही, तुम्ही एकादशी धरीत नाही, सोमवार धरीत नाही, पायी वारी करीत नाही. एवढं बोलायच्या तो फोन फोन देईल. हे विचारत चला विठ्ठल. कोणाच्या रांगेला बसायचे? संतांच्या. पण ते संत कसे? तर ते अनुभव संपन्न संत, त्यांचं वर्णन अभंगाच्या कसे. येथील अंतराय आता
ज्यांच्या वडीला बसायचे ते अनुभव संपन्न माणसे. मग तो कोवारा म्हणतात त्यांच्या अनुभवाचं संकरण माझ्या अंतःकरणात राहावं अशी माझी इच्छा आहे. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव म्हणजे त्यांना सगुणाचे अनुभव आहे, त्यांना निर्गुणाचे अनुभव आहे. निर्गुणाचा अनुभव स्वये सुखाचे झाले अनुभव, स्वये सुखाचे झाले अनुभव, त्यांना निर्गुणाचा अनुभव. आणि सगुणाचा अनुभव तैशी अद्वैती भक्तीच आहे. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे, तैशी क्रियेचे नाम किरणच आहे. अद्वैती भक्तीच आहे ते अनुभव म्हणतात. हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. कोणाचे भक्तीचे अनुभव आणि तत्वज्ञानाचे अनुभव. पण हे अनुभव कोणाचे येतं? शिष्टांचे. येथे अंतरा शिष्टांचे अनुभव. शिष्ट म्हणजे वडील, वडेलकर. वडील गावाचं नाव वडील गाठ्यात ज्ञानेश्वरी 2 वडील आहेत. एक वायरी तुटेल लोकांना लोक वडील म्हणते. जयाचे आयुष्य धाकोटे होय, बळप्रज्ञा जेरोनी जाय, आखे फाउंडेशन हलत हाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणोनी. हे चुकीचे वडील. पण दुसरे एक वडील आहेत. कोण? वडेलकर. याच्यात तुमचं गाव बसते. कोणते हो? परिश्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे येथ वडील जे जे बरोबर आहे. तया नाम धर्म हे रीती येवतीची अनुष्ठिती सामान्य सकल विठ्ठल. वेद प्रामाण्य अभिवंतृत्व शिष्टत्व. शिष्ट कोणाला म्हणायचं? ज्ञानवरायची गोवे. महावनी पापिये नग्न केली विपाये, ते नेसल्या विनन पाहे शिष्टुदैसा. कोणीतरी दुर्जनाने एका माऊलीवर अत्याचार केला आणि वनात सोडून दिली विवस्त्र. तिथून एक वारकरी चालला, खांद्यावर पताका, अंगावर उपरणं. आणि ती माऊली पाहिली तर पहिलं त्याने आपल्या अंगावर उपरणं त्या माऊलीला घालायला आणि मग चौकशी केली तिची. ते नेसल्यावी न पाहे शिष्ट जायचा. त्याला माहिती शिष्ट आहे. माझ्या गावगाव लोक लय शिष्ट येतं. आपली बायको किती रत्नाची खाण असली पण दुसऱ्याचं डांबरी मेन कापड जरी असलं तरी कवा आल्या का तुझी काय सासू आहे कधी तुला पाणी का म्हणते. दुकानात गेलेल्या माणसाने 1 किलो गोळ लागत तर 2 किलो घेऊन या. 2 किलो साखर लागते 4 किलो घेऊन या. गोळ घ्या, साखर घ्या, नीट मागणी का. काही दुकानात जाते तर दुकानदारामध्ये आज तुम्ही दिसताय बाईसाहेब नाही दिसत. तुला काय रटे खायचे का? अरे आपणा लागी काम वाण्या घरी गुळ याचे याची गुळ काय केली त्याच्या कोळाचा जातीचं काय पण नाही आपल्याला. नीट मागायचं पण लोकांना ना अशा उलट तपासणी करायची घाण खोड लागलेली. खात्या घराची वाशी मोजी विठ्ठल. याला म्हणायचं शिष्ट. ते नेसल्या विना पाहे शिष्ट जायचा. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव. असे जे शिष्ट मंडळी यांच्या अनुभवाचं संकलन माझ्या अंतःकरणात हवं. आणि त्या अनुभवासाठी तळमळे जीवतया अशी तळमळ लागली की कधी ते अनुभव माझ्या अंतःकरणात येतील. कधी मी चांगला वारकरी कीर्तनकार जर असेल तर त्या तालुक्यात चांगली माणसं ऐकणारी असतात. ते गावाचा विचार करत नाही. त्याचं कीर्तन ज्या गावात हे लोक तिथं जातील आपल्या घरचे जाते. तालुक्याचा विचार करत नाही, तालुके बदलून जाते. जिल्ह्याचा विचार करत नाही, जिल्हे बदलू जाते. पण चांगल्याच ऐकते. काय गबाळाचं ऐकत येतं असं तर तिथं घाणते तमाशा भावणार ठरलेलं. पण तळमळी जीवतया असं तळमळणार. आता माझा जीवन घेऊन आठवणी बैसवावे ओळी संतांची. महाराज तुम्हाला अनुभव संपन्न लोकांच्या रांगेला बसायचे. पण तुम्ही एवढं गोड बोलताय पण तुम्हाला अनुभव नाही का? तुकाराम महाराज म्हणतात मला अनुभव नाही. माझं बोलणं गोड आहे पण ते अनुभवाचं नाही. माझं बोलणं विस्तारली वाचा फळे वेळवी. माझ्या वाचेचा विस्तार झाला पण माझं बोलणं म्हणजे वेल आहे पण वेलीला फळं लागलेलं आहे असं माझं बोलणं. कोरडेची बोल. माझं बोलणं कोरडं आहे. ठोस भरीव नाही. ठोस वांज बोल नाही. पण संतांकडे सगळा अनुभव आहे म्हणून मला तिथं बसायचे. देवा जर तू मला त्यांच्या रांगेला बसवलं नाही तर मग मी तुझी खैर होणार नाही. तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी मीही निर्वाण मांडल्या राहो निधी वरी नारायण. देवा आता तुझी खैर होणार नाही जर मला तो त्यांच्या रांगेत नाही बसवलं. देवाला दम द्यायला सेवा केवढी असतो महाराजा.
आता माझा जीव घेऊन या बैसवावे ओळी संतांची. उशीर झालेला आहे, बरेच लोकांना लांब जायचंय, आपल्याला कीर्तन वेळेत सोडायचं. बैसवावे ओळी संतांची. आज ऋषी पंचमी, महिलांना आजच्या रोजात फार मोठं महत्व शास्त्रासाठी. ऋषींचं मी तुम्हाला आज काहीच सांगणार नाही, पण आता कलियुगात ऋषी राहिले नाही, नकच ऋषी राहिले. आणि त्यांचा आज जयंती आहे, त्यांची आदरणीय साधुवर्य मारुती महाराज पुढे त्यांचा जन्म. आज ऋषी पंचमीला त्यांचा जन्म म्हणजे ओघ जन्म झाला, ऋषी तुल्य जीवन. आज आळंदीमध्ये जवळजवळ 10,000 कीर्तनकार असतील. मला बाबांचा फार मोठा जन्मदिवस झाला. साधारण यजमान पद कोणाकडे होतं? इंदूरकर. इंदूरकराचा आनंद झाला, त्याला काय कमी येतावा त्याचा एक दिवसाचीच पंगत आहे तेवढी. पण असे साधू येतं, असे ऋषी येते, काय सांगावं. ते विदर्भातले आहे, तिकडं त्या बाबांचं विदर्भात आहे, पण ते विदर्भातून तिकडं ग्रॅज्युएट झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर आळंदीला सोनोपंत मामांचं मामांच्या हाताखाली शिकले आणि शिकल्यानंतर वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक झाले. किती 70 वर्ष झाले ते संस्थेत शिकवतात. किती? तुमचं वय 70 न झालं, ते 70 वर्ष झाले शिकवतात. त्यांचं सध्या वय आहे 94 का 95. आज त्यांचा 92वा जन्मदिवस. बाप हा 94, आज 94वा वाढदिवस. बरं मागं पुढं सांभाळून घ्या. मग गोड बांधा. मग आळंदीला आले आणि कीर्तनकारांचे शिक्षक झाले. शाळेचं शिक्षक होणं वेगळं आणि कीर्तनकारांचं शिक्षक होणं वेगळं. कीर्तनकाराचं शिक्षक म्हणजे आम्ही जे शिकवतो, आम्हा सर्वांचे ते श्रीगुरु आहे, आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि गेली 70 वर्ष शिकवतात, पण एकाही विद्यार्थ्याकडून 1 रुपया फी नाही गेली. 70 वर्ष आम्ही सगळे कीर्तनकार त्यांच्या हाताखाली शिकलेले आहेत. एक रामचंद्र बाबा बसले, मी आहे, राहुल महाराज, जेवढे आळंदीत शिकलेले आहेत किंवा जे आळंदीच्या कीर्तनकारांचं ऐकून गावाकडे शिकले, त्यांचेही ते आजीव असे शांती ऋषी. आज ऋषी पंचमी आहे आणि म्हणून त्यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांनी नक्षलवाद्यांच्या मुलांना शिकवलं, जे गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी, ती मुलं आळंदीत आली, त्यांना कीर्तनकार केलं. आता ते मुलं कीर्तन करतात तर नक्षलवादी बंदूक घेऊन ऐकायला येतात. बंदूक घेऊन काय येतात? लय पैसे मागितले तर बंदूक घेऊन बाप कीर्तनाला बसतात. अशा एका ऋषींचा आज जन्म आहे, ऋषी पंचमी. आज कीर्तन सौजन्य ज्यांचाही कीर्तन सेवा आहे, ते गावातील आदर्श परिवार सावळे परिवार आणि या सावळे परिवाराच्या आदर्श माता चंद्रभागाबाई मल्ली सावळे, ते आमच्याकडं साळवे आडनाव दिलं होते, मागं पुढं होते जरा माझ्याकडं. सावळे यांच्या स्मरणार्थ आजची त्यांच्या समस्त सावळे परिवारांनी ही सेवा दिलेली आहे. गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर सगळ्या नाशिक जिल्ह्याला आमंत्रण घेऊन मी आज आलो. येणाऱ्या 2024ला तुकोबरायची जी बीज आहे ना, ती 374 बीज आहे. म्हणजे येणाऱ्या विजेला तुकोबरायला 374 वर्ष पूर्ण होतात, वैकुंठ ठरलं. आणि येणाऱ्या विजेच्या दुसऱ्या दिवशीपासून तर 2025च्या विजेपर्यंत तुकोबरायचं 375वं वर्ष वैकुंठ गमन. म्हणजे आपला पुढल्या वर्षीचा आजनचा सप्ताह, आपला वडेरचा सप्ताह हा तुकोबरायांच्या 375व्या वर्षात. आणि म्हणून सगळ्या गावगावच्या संयोजकाला विनंती आहे की आता येणाऱ्या बीजेच्या पुढचे जे सप्ते, रामनवमी, हनुमान जयंती, येणारे सप्त्या, तर त्या सगळ्या सप्त्यांना हे नावं द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन. आणि हा सोहळा महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात स्वतंत्र साजरा होणार आहे. तर त्या महाराष्ट्रात अनेक सप्ते होणार आहेत. पण देहू संस्थांनी जे सप्ते करायचे ठरवले, तर त्या देहूकरांनी पहिला सप्ताह करायचा ठरवलाय आपल्या नाशिक जिल्ह्यात. देहू संस्थांनी पहिलं नारळ नाशिकला दिले. मी म्हणलं का बरं असं? त्यांनी तो परमार्थाचा आशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, आणि म्हणून पहिलं नारळ दिले. तर 2 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान नाशिक जिल्ह्यात फार मोठा सप्ताह होणार.
जवळजवळ 11 ते 12,000 वाचक राहणार. रोज 500 टाळकरी, रोज 10 पखवाज कीर्तनाला वा. आणि अख्ख्या नाशिक जिल्ह्यातली माणसं आणि त्या कार्यक्रमासाठी तुकोबरायच्या पादुका येणार आहेत आणि हेलिकॉप्टरने येणार आहेत नाशिक जिल्ह्यात. मला वाटतं तुकाराम महाराजांच्या पादुका पहिल्यांदाच येऊ राहिल्यात 375 वर्षात नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच येऊ राहिले. हेलिकॉप्टरने येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे येणार आहेत. माझी अशी विनंती की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला पारायणाला यायचं आहे. त्या सप्ताहात 24 तास तुकाराम भजन राहणार. पारायणाचा मंडप वेगळा, भजनाचा मंडप वेगळा. 50 गावची भजने सगळंच 2 तास तुकाराम भजन करणार. ते 50 गाव बसले तर परत नाशिक जिल्ह्यातले दुसरे 50 गाव उभे राहणार. परत त्यांचा 2 तास पारा झाला का परत तिसरे 50 गाव उभे राहणार. असा 12 पहारे राहणार दिवसातून. 12 24 असे 12 पहाऱ्यात. तर एक दिवस आपल्या आजमच्या लोकांना आजम वडीलला एक दिवस पहारा आहे. आपण त्या तुकोबरायच्या सप्ताहाला यायचं. पण तुम्हाला सप्ताह पुढे तर हा निफाड तालुक्यात 200 एकर पटांगण आहे. कुठं? भरवशाचं ठिकाण, त्याला भरवस फाटा म्हणतात. पण ते लक्षात आलं तर बघा, विंचूर जवळ आहे भरवस. त्या पटांगणात हा मोठा कार्यक्रम आहे. सगळ्याला विनंती काय हे काम नाही तुम्हाला यंदा तुम्ही परमार्थ करत नाही म्हणून ते पाऊसही पाडायचा पण करून टाकला. आता तेवढ्या सत्तेला या मग पावसाचा पुढं काय अशी सगळ्याला विनंती. 2 एप्रिल लिहून ठेवा. ते 9 एप्रिल या दरम्यान हा उत्सव आहे. आणि मग उन्हाळ्यात यावर्षी आपलं जे आड्याला पारायण झालं ते पारायण यावर्षी सासवडला. कारण आपण सोपान देवाला जात नाही, तर निवृत्तीनाथाला जातो. भजन मंडळाचं नाव निवृत्तीनाथ. आपण आळंदीला जातो ज्ञानोबासाठी, मुक्ताईला जातो कारण त्या तुमच्याच भागात आहे. पण सोपान देवाला आपण जात नाही. आणि म्हणून सगळ्यांना विनंती की तुम्ही निवृत्तीनाथाला गेलेत, ज्ञानोबाला गेलेत, मुक्ताईला गेलेत, पण आता सोपान देवाचं आमंत्रण तो वैशाखात सप्ताह आहे. वैशाख वद्य त्रयोदशी ते ज्येष्ठ शुद्ध पंचमी असा उत्सव आहे. त्याचे राहुल महाराज तुमच्याकडे तिथे बापूकडे येईल. आपण त्याही उत्सवाला यायचे आणि हाही उत्सवाला यायचे. गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे येतं किती समाज येतो आहे वडीलमध्ये बघा. आखा बाजार कळगोच लागला. गड्यांपेक्षा बायाच जास्त आहेत. खरंच महिलांना जे संस्कार आहेत ते गड्यांना नाहीत ना. कसं काय? गावगाव दारू गडी पेटे का बाया पेटे? खरंच संस्कार गड्यांना जास्त का महिलांना जास्त? गावगाव गल्लीने दारू पिऊन कोण पडत बरं? बाया का महिला? गडी. हा, बाया का महिला नाही, गडी. गावगाव पत्ते कोण जोडीतो? गडी. त्यांना पत्ते खेळता येणार नाही का? पण त्यांना माहेरचे चांगले संस्कार, त्यांना आपल्या सासरची राखायची. म्हणून त्या कधी पत्ते खेळताना तुम्हाला गावात दिसणार नाही. पण जर पत्ते खेळणाऱ्याने पत्ते खेळायचे बंद नाही केले तर त्यांच्या सगळ्या बायकांनी त्यांच्या शेजारी तुझं नाव मांडायचं. ते म्हणजे नेमकंच काय ते बोलायचं नाही तर हाता घालूनच काढली. तू पत्ते खेळायचं बंद कर तर मी खेळायचं बंद करी, नाही तर मी खेळणार. जेवढे पत्ते खेळणार आहे त्यांच्या सगळ्या बायांनी उद्या येतील पत्ते खेळायला. पियानाला वेळी ना तो पियायला लागला का तर काय ते मला सांगायला जड जात आहे जरा, तसं तुम्ही करू नका. पण मला काय म्हणायचं, जेवढे संस्कार महिलाच नाही तेवढे गड्यांना नाही. तुम्ही म्हणायला गडी हाता घालूनच म्हणायला. खरी महाराष्ट्राची शान आमच्या महिलांनी राखली. म्हणून आपल्या सगळ्या राजकारणी एक झाले आणि भारताची पंतप्रधान एक तरी महिला झाली पाहिजे म्हणून प्रतिभाताई पाटील यांना तेवढा मोठा सन्मान. महिला राष्ट्रपती झाल्या ना महाराज. भारतात पहिला दिवस होता महिला राष्ट्रपती झाल्या का? त्या गुन्हाने राहत्यात. तुम्ही जरा गुन्हाने थोडं गुन्हाने वागायची का? दारू प्यायची सोडा मंडळी. दारू पिणाऱ्याने माड्या बांधल्यात का विकणाऱ्याने? तुमच्याकडे कसं काय? एवढी अक्कल असून तुम्ही पिता काय म्हणता? पिणाऱ्याने माड्या नाही बांधल्या, पिणाऱ्याने माड्या विकल्या आणि विकणाऱ्याने बांधल्या. दारू पिणाऱ्याने जमिनी घेतल्या का विकणाऱ्याने घेतल्या? मला तुम्ही बोलणार नाही तर तुमच्या अंगावर वार जाईल. विकणाऱ्याने घेतल्या उलट पिणाऱ्याने विकल्या. दारू पिणाऱ्याची बायको कसा संसार करते, 24 तास तिच्या कशी बसा, ती कशी पोरांना पुस्तकं घेत असेल, कसा स्वयंपाक करून खाऊ घालत असेल, कसा किराणा भरत असेल, कशी कपडे घेत असेल, याची लाज धरा लाज.
आणि जर तरी प्यायची असेल तर बायको तरी करू नका त्या माऊलीचं जीवन उद्योग आणि समजा गावात सोडल्याला वळू समान गावात सान बोललाय अखिल मालेगावचा सान. हा जोड विनंती आहे त्या माऊलीने कसे पोरांचे ड्रेस घ्यायचे, कसे कपडे शिवायचे, हा तू नुसता पिऊन पडतो तिने कशी पुस्तकं खरेदी करायची, कसं मुलांना शिकवायचं. मायबाप हात जोडून विनंती, आपलाच भाऊ असेल तो कोणाचा बाप असेल, कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचा मित्र असेल, त्याच्या मित्रांनाही विनंती की तुम्ही मेले तरी चलन पण त्याला तरी मारू नका. त्याच्या मागं पोर आहे, त्याची बायको आहे, खरंच त्याच्या बायकोने त्याला सांभाळाय भाग्य. हात जोडून विनंती, इथून पुढं दारू प्यायची बंद करा, मटण खाण्याचं बंद करा. अहो त्या चीनच्या लोकांनी वटवा गोळी खाल्ली, वटवा गोळी, आणि तिच्या शरीरातला कोरोना नावाचा व्हायरस मृत्यू लोकात आला. पण आजच्या लोकांना ताप दिले, काय कोरोना होता वटवा गोळ्याच्या शरीरातून आला. मग प्राण्यांच्या शरीरात 3000 व्हायरस आहेत. किती? त्यातला आत्ताशी एकच आला आहे. अजून 2099 यायचे राहिले, 2999 यायचे राहिले. खाणाऱ्याला विनंती, कमून लोकांना मारायला गेले तुम्ही, हा खाऊ नका. बेकार कोरोना आला. असा कोरोना पाहिलाच नाही. मग पोलीस लईच माणसाला हाणायची मार कोरोनाच्या काळात. जवळ आल्यावर माणूस हाणीत नव्हते, माणूस पुढं जाऊन द्यायचे आणि मागून हाणला का घरी असा कुलपतच घरी यायचा. एक जणाची बायको म्हणली, आज सोमवार आहे, सोमवार सोडायला श्रीखंड घेऊन येतात का? तिने सकाळीच मार खाल्ला होता. तो म्हणला, अगं माझं भूखंड सुजले. भयान रोग आता भयान. माझी विनंती आहे, मांस खाण्याचं सोडून द्या, दारू पिण्याची सोडून द्या. तुम्हाला काय दारू पैसे घालायचे ना तेवढी सत्याची पावती भरा मला. वा, पांडुरंगाचा सत्ता आहे, निवृत्तीनाथाचा सत्ता आहे, ज्ञानोबराचा सत्ता आहे. केवढा आनंद आहे ज्ञानोबरा, केवढा आनंद होईल निवृत्तीनाथ. जेवढे पेयाचे घालायचे तर तेवढे आपण सत्याला जाऊन शिवले. वारीला जा, वारीला गेल्याशिवाय चांगल्या लोकांचे स्वभाव लक्षात येत नाही. वारीला गेल्यावर लोक कशी राहतात, 18 पगड जाती एका तंबूत झोपतात, 18 पगड जाती एका पंक्तीला जेवतात. पण कोणी म्हणत नाही तू ह्या जातीचा आहे, तू ह्या जातीचा. अरे ब्राह्मण जेवायला बसला तर हरिजनाचा माणूस वाढीतो, हरिजन माणूस जेवायला बसला तर ब्राह्मणाचा वाढीतो. अहो तुम्ही हे पांडुरंगाची वारी, इथं जाती घेत 18 पगड जाती एका तंबूत झोपतात, एका पंक्तीत जेवतात आणि एका दिंडीत चालतात. असा जगात अद्वितीय सोहळा माझ्या माऊलीचा सोहळा. जगात सोहळा कुठंच भारतात नाही. आश्चर्य आश्चर्य. म्हणून माऊलीचा सोहळा पाहिल्याशिवाय मरू नका, आणि मेले तर माणूस मेला असा म्हणूच नका.